श्री अधिक मास महात्म्य अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरानंता केशवा क्षीराब्धिजा माता रमाधवा देवाधिदेवा दयानिधे तव चरण सरोजी प्रेमा अखंड देई सर्वोत्तमा नाम वदायाची सीमा शेषा तेही गती नव्हे पै तेथे मी अल्पमती पामर वेदेन म्हणतो स्तुती उत्तर एक जिव्हेचा प्रसर केवी विस्तार साहो शके परी आत्मसार्थक व्हावे करावे काही म्हणून आरंभिलीसी नवाई कृपाळुत्वे शेवटास न्यावी हेची परिसावी विद्यापना मी नेणे जपतप साधन काही दान धर्म व्रते उद्यापने पाही करावया ते धनही नाही गृही संग्रही तू जाणता निशिदिनी संसाराची हळ सदा चित्ती वाटे तळमळ तेणे न गमेची काळ वेळ म्हणून या खेळ आरंभिला तरी कृपा करुनी रमारंगे न्यून ते पूर्ण करावे अंगे रसोत्पत्ती रसवेगे जीवन घाली दयाळुआ समर्थे मुक्ता फळाची लाखोली वाहता हर्ष हृदय कमळी दरिद्रे तुळसी दळे समर्पिली तरी कान स्वीकारा स्वामिया श्रीमाने नैवेद्य पक्वान अर्पिता तोषले मन दारिद्र्याचे किंचित कदान्न तयाचे अभेरून सांडावे तैसे थोर थोरांनी प्रबंध केले नाना परी गीती आळविले तयाचे लळे पुरविले मज अभरिता मले नोहे की असो कृपा कराल श्रीहरी तरीच वदेल वैखरी सरस्वती बैसे जिव्हाग्री मन तुरंगी आत्माराम ऐका संत श्रोते सज्जन पाचा पर्वांचा केला प्रश्न तया माझी चार संपूर्ण मागे निवेदन झालेसे व्यतिपात वैधृती पाही पौर्णिमा अमावस्याही ऐसी पर्वे चार पाही केले सर्व ही कथन पै आता पाचवे पर्वते कवण तयाचे ऐकावे निरोपण लक्ष्मीप्रती नारायण सांगता जाहलासे लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तमा भक्त काम कल्पद्रुमा मागे निवेदिला महिमा पौर्णिमा अमावस्या ते उपरी सर्व राहिले सेक तेही परिसावे नावेक व्रता माझी श्रेष्ठता अनेक तैसे निदेख स्वामिया तरी कृपा करून समग्र लोकहितार्थ वदावे साचार जे ऐकता जडमुड उद्धार तात्कालिक होय पै विष्णू बोलते झाले उत्तर ऐकत क्षीराब्दी जे सादर परवा माझी पर्वतहोर विशेष सत्कार द्वादशी तया माझी वलमास पातल्या विशेष विशेष आदरे आचरेली या व्रतास तुटे पाश यमाचा हे ऐकता महिमान पापे भस्म होती जाण यदर्थी नसे अनुमान सावधान परिसावे समग्र तीर्थांची गर्जना तोवरी संपूर्ण यज्ञक्रिया बरी अवघी ही पर्वे पृथ्वीवरी न पवती सरी द्वादशी ते संपूर्ण पर्वांचे फळ पाही न तुळे द्वादशीचे ठाई काय सांगो तेथीची नभाई मी शेषशाही वदतसे यज्ञ केलियाचे फळ अथवा प्रयागी स्थान गंगाजळ ते तिचा कल्पवास प्रबळ सेविला सर्व काळ आदरे तरी द्वादशी ती तुलना नाही शास्त्र देते याची गवाही प्रत्यजो घेईजे स्वदेही केलिया पाही व्रताते उपोषण एकादशी दिने द्वादशी तकीजे पारणे ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने आणिक दानी नानाविध आणिक करावे पिंडदान श्राद्ध तिथी असो नसो जाण परी अगत्य की जे श्राद्ध साधन घडे पुण्य कोटी गुणे हे तव त्रिरात्रीचे व्रत दशमी पासून द्वादशी युक्त तिन्ही देवता मूर्तिमंत वसता तेथे निश्चयी दशमी ते दैवत चतुरानन एकादशी गिरिजारमण द्वादशी ते विष्णू आपण वास्तव्य स्थान त्रिवर्गी दशमी ते दृश्य दोष त्यागावे एकादशी वर जावे द्वादशी ते बरवे आधी त्यागावे शास्त्राधारे परान्न गृहान्न उष्णोदक सर्व स्नेह खटवांग देख लवण तांबूल स्त्री संग सुख दुःख एकभुक्त दशमी ते ऐसे एकादशी दिनी एक अधिकतये स्थानी अन्न न स्वीकारावे जनी एकादशी म्हणून बोलिजे आता द्वादशी ते वर्ज कीजे दिवा निद्रा न सेविजे शास्त्राधार बोलिजे ऐक क्षीराब्धीत नये ऐसे विधियुक्त एकादशी व्रत कीजे सायासेसी वरी साधन द्वादशी ब्राह्मणेसी विधियुक्त त्याही वरी केलिया पिंडदान ते तव विशेषाहून विशेष जाण तेणे केले गयावर्जन पितृ उद्धारण कुळाशी तुळसी पत्रा समान अर्पिला जरी पिंड जाण तरी ते मज मेरू समान वदे नारायण स्वमुखे मलमासाची द्वादशी जरी उपोषण घडे ते दिवशी
तया ऐसा पुण्यराशी दुजा आणि नसे असेना जन्मांतर सहस्रेन तयाने जिंकिलेसे जाण वरी ब्राह्मण संतर्पण पूजा विधान यथोचित ऐसे व्रत भावे आचरिता यमरावो बोडवी माता तया दुरिताची वार्ता बोला नयेची राजसे तये दिनी ब्राह्मणा लागून जरी वस्त्र करविले परिधान तरी कल्पपर्यंत स्वर्ग भोग जाण तया लागून प्राप्त होय विष्णू माधव प्रीत्यर्थ जरी आचरेल हे व्रत ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णू प्रीत्यर्थ द्वादशीसी सुवर्णदान सहस्रदान रौप्यदान उपानहदान छत्रासहित पादुकादान पुरुषोत्तमा अर्पण कीजे घृतदान घृतपाचित पक्वान्न त्रयोदश गुणी तांबूलदान घृतपुष्प गंधपुष्प सुदान की जे अर्पण यथाविधी इतुके दान केलिया पाही वैकुंठवास तया ते होई मलमास द्वादशी ठाई शेषशाही संतुष्टे यथा ऋतुकाळे फळे कर्दळी फळे नारिकेळे खरजुरी लवंगा पूगी फले जाय फळादी आदरे कपिला गोदाने नेमस्त महिदान अश्वासहित गज अजादी रथ गणित अर्पण की जे द्विजाते इतकी दाने सांगितली देख परी घृतदानाचे महात्म्य अधिक मलमास पर्वणी आवश्यक की जे देख यथाविधी कांस्य पात्री घालून या घृत सुवर्ण प्रतिमा संयुक्त पूजा करून नेमस्त दीजे दान विप्रा लागी त्याही वरी घृत पाचिका पक्वान तेही कांस्य पात्री घालून घृतासहित पूजा करून ब्राह्मणा करी अर्पिजे संख्या तयाची त्रीणी दशक वरी त्रीणी अधिक देख ऐसे करून या आवश्यक दीजे सम्यक विप्राते साक्षर विप्रा लागी बरवे पूजा करून वस्त्र द्यावे वरी दक्षिणे सहित दान अर्पा तेणे पावे स्वर्गवासू द्वादशी ऐसे दुजे पर्व काशी ऐसे क्षेत्र अपूर्व तीर्था माझी विशेष गौरव प्रयागराज जाणीजे द्वादशी केली अन्नदाने कोटीमुळे उद्धरली तयाने नरकी तारिले पितृगण ऐक महिमान शुभानने सकळ दाना माझी वरिष्ठ अन्नदान अतिश्रेष्ठ म्हणून महिमा उत्कृष्ट वर्णिला श्रेष्ठ पुराणी असाक्षी भोजन द्वादशी तया ऐसा न दोषी अनुकूल असे ज्या समयासी तेची ब्राह्मणासी अर्पिजे चित्त आशे ते न धरावे भगवंती विन्मुख न व्हावे अतिथी विन्मुख नसावे वित्त असोनी जवळीक सर्वांचे अंतर हृद्गत स्वय जाणे त्रैलोक्यनाथ तया ते करिता वंचनार्थ पावे आघात रोकडा या लागी उत्तम अथवा मध्यम सकळ श्रोती धरी जे नेम भौती मार्ग हा सुगम निर्मूल ठेविला अनंते ये विषयी इतिहास पुरातन होऊन ऐकीचे समाधान पूर्वी सर्वंशी राजा पुण्यवान अंबरीश जाण नाम तया सार्वभौम सर्वात वरिष्ठ तपोबळे अति उत्कृष्ट अति धैर्य गंभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची प्रजे लागी अति कनवाळू विप्रा लागी परम स्नेहाळू रिपुद्रुमा लागी जैसे काळू कृतांतवत तयाते परम धर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवणाते नाही व्रतनेम उद्यापने पाही सदा सर्वदा ही चालवीत विन्मुख नव्हेची कवणाते मागितले अर्पितसे त्याते अपत्यापरी मागत्याते नळे त्याचे पुरवित ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ नृप वरिष्ठ आचरितसे सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊनी साथी द्वादशी तिथी न गवताची गवस्ती साधन रीती साधितसे ऐसे लोटता काळ बहुत पुण्य संग्रह झाला अपरिमित इतकेही असोनी गर्वरहित नृपनाथ वेगळा तो तव वासवा अंगी भय दारुण माझे पद घेईल हिरुण चिंता करी रात्रंदिन तव नवल पूर्ण वर्तले अकस्मात दृषी दुर्वास येता झाला इंद्र सभेस वासवे सन्मानुनी बहुवस षोडशोपचारे पूजिला बैसुनिया निजासनी स्वागत पुसले ते क्षणी स्वस्ति क्षेम विप्रवदोनी पाहे नयनी तया ते तव परमकृश झाले शरीर शोके उतरला मुखचंद्र देखुनी बोले मुनीश्वर दुःख अपार हृदय दिसे येरू म्हणे महाराजा उपावन देखो जे तुझा मग समग्र वृत्तांत बोजा ऋषीवर्या सांगतसे म्हणे अंबरीश परम विख्यात तपो तेजे आगळा अमित द्वादशी व्रता ते आचरत न चाले तेथे उपायो ऐसी आसी करू मी काही हृद्रोग हा परम माझे जीवी म्हणून पायी ठेवली डोई सांगा काही मज लागी जया ते हृद्रोग लागला तो रोगी न देखे वाचला अहद्रोग जया ते जाला तरी धन्वंतरी तयाला वाचविती परी हृद्रोगी प्राणी ते कवण वाचवू शके तया ते एक सद्गुरु वाचून त्या ते उपाय अन्य नसेना
तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ सकळ ऋषीं माझी श्रेष्ठ अमृत वचनी स्पष्ट देऊनी रोग कुष्ठ निवारा ऐकुनी वासवाची ग्लानी कोमल हृदय दुर्वास मुनी अंतरी परम कळवळूनी बोलत वाणी ते ऐका दुर्वासव देवासवा पाही द्वादशी व्रते ऐसे दुज नाही जे आचरिती सदा सर्वदाही त्या एवढा नाही पुण्यश्लोक अक्षयी स्वर्गवास तया ते प्राप्त होय जाण निरुते द्वादशी पुण्यव्रता ते साम्यात आण असे ना अक्षयी स्नान केले अथवा तपव्रत जरी केले यज्ञ यागादी साधिले उपासिले ज्ञानयोग पै तरी नातुळे द्वादशी समता ऋषी देव गंधर्वादी तत्वता आचरले या व्रता वंद्य सर्वथा ते झाले व्रत आचरला चतुरानन कुबेरा सहित सिद्धगण तया ते प्राप्त झाले पद निर्वाण अक्षयी भानु तो वरी पावे स्वये वासवा तो ते पाही इंद्र पद लाभले पूर्ण कमाई याची व्रत प्रभावे पाही अधिप सूरगणाते यमधर्म आचरे व्रत ते पद झाले तरी प्राप्त साधन द्वादशी कैलासनाथ स्वये आचरे व्रता ते ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ आचरते नृपराव वरिष्ठ तया अपाय करावयाचे कष्ट कवण नष्ट करू शके जया ते पुण्य सामग्री पूर्ण असे हो पदरी तया ते साह्य श्रीहरी व्रत निरंतरी चालत असे या लागी अमरनाथा न प्रवर्ते ऐसी आघाता येळे दुरिताची वार्ता अंगी सर्वथा बाणेल पै ऐकता ऋषींचे उत्तर देवेंद्रे केला नमस्कार उपाय न सुचे हनुमान पद स्वतंत्र न राहीची या लागी गुरुवर्या पाही एक वेळ तेत्वर जाई कळेल तैसी करा नवाई पद अक्षयी राही जेणे ऐसे ऐकता वचना ते ऋषी विचारी अंतराते म्हणे जाऊनी पाहून रूपाते पुण्य पुरुषाचे दर्शन दुर्वासा ऐसा सत्पुरुष परी मती ते तत्काळ भ्रंश जया संगती संग दोष धरिला अभ्यास मानसी धीरवान ज्ञानवान पाही सुशीळ जरी झाला देही तरी संगती संग दोष पाही ती पालटे तयाची म्हणून या सत्संग धरावा दुर्जन संग तो त्यागावा जेणे विश्रांती पावे जीवा देवादिदेवा प्रेमा चढे आता दुर्वास ऋषी रावो घेऊन शिष्य समुदावो नमोनिया वासवो निगता झाला तत्काळी घेईल अंबऋषीची भेटी तेथे होईल जे राहटी ते कथानक मराठी श्रोती करणपोटी परिसवू जे ऐकता पाप झडे कली कल्मश अवघे पळे श्रवण करिता रोकडे मलमास महात्म्य समग्र हे श्लोकाधारे बदली वाचा प्रबंध नवे माझे पदरचा न्यून पूर्ण करणे याचा अधिकार साचा तुम्हा ते मी तव राम संप्रदायी भिक्षा मागतो गृही गृही ती भिक्षा एकत्र एकठाई पचवून अर्पावी द्विजाते ऐसी हे तव कविता जाण कवीश्वराचे भिक्षान्न अर्थावबोध एकत्र करून श्रोतिया लागून वाटिले इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित त्रयोदशोऽध्याय गोडहा ओव्या 98 श्लोक 6 इति त्रयोदशोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।